तुमचे हार्ट्स कसे दिले? याच्यातला जो निळा आहे, ब्लू हार्ट आहे तो शुभमचा, जो पिंक हार्ट आहे तो रश्मीचा. या थोडं मोटिवेट करा दोघांना. दोघांचे सगळे सिक्रेट्स बाहेर काढून घेऊ आपण. मागे या दोघांचे कोणते फ्रेंड्स आहेत का ज्यांना जास्ती सिक्रेट्स माहिती आहे? समोर येऊन जा प्लीज. ठीक आहे, ते दोघं असे फक्त ते सगळ्या फ्रेंड्सकडे कोणीच समोर नका येऊ प्लीज. ठीक आहे, क्वेश्चन विचारू आपण दोघांना. तुम्हाला हे करायचंय, जो तुम्हाला वाटतं की हे गोष्ट जास्ती करत असेल त्याचा हार्ट उचलायचा. म्हणजे जर उत्तर असेल शुभम तर ब्लू हार्ट, उत्तर असेल रश्मी तर पिंक हार्ट. ठीक आहे, गेम सगळ्यांना समजलं? चला, आणि दोघं एकामेकाशी बोलू शकत नाही, प्लीज आपले आपले उत्तर स्वतः द्या. ठीक आहे, तर शुभम आणि रश्मी मधनं जास्ती झोपतं कोण? रश्मी. ऑडियन्सचं उत्तर चुकलं, या दोघांचं उत्तर बरोबर आलंय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण तसा दोघांचा डान्स तर बघितलाय, पण शुभम आणि रश्मी मधनं बेटर डान्सर कोण आहे? रश्मी. दोघांचं उत्तर तर झोप आहे, दोघांचं कनेक्शन चांगलं आहे. काय दोघेही चांगले आहेत ना? ठीक आहे, बस बस आपला डान्स बघितला आपण यांचा. अजून एक प्रश्न, दोघांमधनं बेटर सिंगर कोण आहे? रश्मीचं उत्तर आलंय, शुभमचं उत्तर नाही येत. नाही, मी तुला आता गाणं म्हणत नाही लागणार, टेन्शन नको. चला नेक्स्ट. आता हे दोघं डॉक्टर्स आहेत राईट, दोघं खूप म्हणजे आपल्या एकदम टॉपवर पोहोचले राईट. तर शुभम आणि रश्मी मधनं दोघांना काय वाटतं जास्त इंटेलिजंट कोण आहे? शुभम. ऑनेस्ट आन्सर. म्हणून लग्न करून राहिलं. मुलगी कशी आहे? मुलगी तशी आहे म्हणजे हा कशी? Actually, she handles all my childish behavior. More understandable than me. कधी चिडचिड करते थोडी. बढ़िया काल जास्त चिडचिड करते म्हणे यार. शुभम म्हणतात सगळे चिडचिड करतात, ती म्हणते सगळेच करतात. अजून कोणाला काही कमेंट आहे, कोणाला काही प्रश्न मी विचारू शकतो? गुड. ओके, नेक्स्ट प्रश्न. शुभम आणि रश्मी मधनं बाहेरचं खायला कोणाला जास्ती आवडतं? दोघांचं उत्तर वेगळं काय येतं? ओके, शुभम आणि रश्मी मधनं जास्ती तिखट कोण खातं? अरे रश्मी. नेक्स्ट क्वेश्चन. शुभम आणि रश्मी मध्ये जास्ती तिखट कोण बोलतं? मी हे शुभमला सांगू इच्छितो की रश्मीने पण स्वतःच नाव घेतलंय. तुला खूप स्टँडर्ड आणि खूप सिक्युअरली राहायचंय तुझं फ्युचर. नेक्स्ट क्वेश्चन. आता तिखट बोलणं झालंच आहे, तर शुभम आणि रश्मी मधनं जास्ती भांडतं कोण? एकच उत्तर द्यायचं. रश्मी एकच उत्तर. म्हणजे संगतीचा असर दिसायला लागला. आधी ती भांडायची, आता दोघंही भांडतात. बढिया. आता भांडण झालं, तर शुभम आणि रश्मी मधनं पहिले सॉरी कोण म्हणतं? शुभम. मी पूर्ण प्रश्नही संपवला नव्हता, त्यांनी आधीच उत्तर द्यायला ठरवलं त्याचं. बढिया, ऑनेस्ट आन्सर. म्हणजे खरंच सवय चांगली आहे, सॉरी म्हणत राहा, आयुष्य सुखी राहील. आता एक थोडा सिक्रेट क्वेश्चन, पण नॉट सो सिक्रेट. शुभम आणि रश्मी मधनं जास्ती रोमॅन्टिक कोण आहे? ऑनेस्ट आन्सर आणि सेम आन्सर झाले दोघांचे. शुभम जास्ती रोमॅन्टिक आहे. चला, आता हाच आपला लास्ट प्रश्न होता. आता शुभम जास्ती रोमॅन्टिक आहे रे. शुभमनी स्वतःने सांगितलं. शुभम आता रश्मीसाठी जायच्या आधी उखाणा घे. शुभम प्लीज ये. रश्मीकडे बघून म्हणा
दे ना. चिट्टी दे. चीटिंग चीटिंग चीटिंग. सुप्रिया, तेज वाला. बशीत. मेथीची भाजी. मेथीची. आता तिच्याकडे बघून काहीतरी म्हणू. उखाणाला तिच्याकडे बघून Thank you for being a part of my life. I have seen many hard days in my life, but you were there with me every time I went through that situation, and you guided me very well. My ups and my downs, everything you have seen, and you have supported me first like my best friend, then as my girlfriend, then as my lover, and I wish you will support me like my wife also. Woo! जोरदार टाळ्या वाजवून द्या दोघांसाठी एकदा. आता शुभमनी म्हटलंय रे, आता आपण रश्मीला उखाणा म्हणून सांगायचं. रश्मी प्लीज एकदा शुभमचं नाव घेऊन टाका. शुभम. मी पण शुभमचं नाव घेतो. हा शुभम. अजून कोणी घेतो शुभमचं नाव? शुभम. म्हणजे आज शुभमला एक नाही तर इतके सारे लोक मिळाले की त्याच्यासाठी रेडी आहे. पण तुझ्यासाठी कॉम्पिटिशन खूप आहे. तुला नाव नीट घ्यावं लागेल अगदी की शुभम तुझ्याचकडे आला पाहिजे. ये शुभम. अरे भाई. मी तुला कधी सांगितलं नाही आहे, पण मला तू खूप आवडतो आणि मनापासून आवडतो. ज्या प्रकारे तू माझी काळजी घेतो, मला समजून घेतो, मी कितीही चिडचिड केली तरी मला काही म्हणत नाही, त्याच्याबद्दल थँक्यू. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. याचं थोडे समोर आपण फोटो काढून घेऊया. आता या दोघांचं